राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये येऊन आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आपल्याला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये। तर व्हिडिओमध्ये फक्त आपण बीटमार्क यूज केलेला आहे, शेक इफेक्ट या व्हिडिओमध्ये कोणतेही यूज झालं नाही, त्यासाठी आपण शेक इफेक्ट दिलेला नाही। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बीटमार्क आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्याबरोबरच तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओमध्ये वापरलेले रेक्टँगल, ग्रुप लेयर आणि आपला जे ऑडिओ लेयर म्हणजे आपण लिरिक्स म्हणू शकतो त्या इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। तर नेक्स्ट स्टेप काय करायचे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक बॅकग्राऊंड इमेज तुम्हाला अशा प्रकारे दिलेला आहे, तो काय करायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज इथं मी यूज करतो डेमोसाठी, इथं तुम्ही तुमचा स्वतःचा इमेज लावू शकता, तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणताही इमेज इथं सेट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून याची 5.20 या सेकंदापर्यंत बीटमार्क वाढवून घ्यायचे आहे। आणि हा इमेज लेअर आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात बॅकग्राऊंडला म्हणजेच लेअर आपली जी रेक्टँगल लेअर आहे त्याच्याही बॅकग्राऊंडला म्हणजे अशा प्रकारे सेट करायचं आहे। त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला मी एअर ड्रॉप हा जो PNG दिलेला आहे तो ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन आधी सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे सेट करायचे आहे। सेट केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे, याची ही लेंथ आपल्याला 5.20 पर्यंत करून हा PNG आपल्याला लॉंग प्रेस करून फक्त काय करायचं आहे, लेअरच्या वरती ठेवून घ्यायचा आहे। म्हणजे अशा प्रकारे वरती ठेवला तरी अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। परत एकदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG तुम्हाला दिलेली आहे अशा प्रकारे ती ॲड करून मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन सिम्पली आपल्याला अशा प्रकारे वरती स्क्रोल करत याची लेंथ 5.20 पर्यंत सेट करायची आहे आणि ही आपल्याला लॉंग प्रेस करून इथं आपल्याला सेट करायची आहे। सेट झाल्यानंतर बघू शकताय की याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता इथं पहिलं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे। सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं फक्त काय करायचं आहे, जिथं ग्रुप 1 या 3 लेअरमध्ये ग्रुप 1 दिसतोय तो ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं बघू शकता मी अशा प्रकारे कपल फोटो इथं यूज केलेले आहेत। इथं तुमच्या हिशोबाने कोणताही फोटो यूज करून अशा प्रकारे आता तुम्ही सगळ्यापर्यंत अशा प्रकारे ॲड करून घेणार। तोच इमेज लेअर लॉंग प्रेस करून या दोन्ही लेअरच्या मधोमध घेऊन फक्त काय करायचं, इमेज लेअर या चौकोनात काय करायचं, ॲडजस्ट करून घ्यायचे अशा प्रकारे बघू शकताय। त्या ॲडजस्ट झाल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे ग्रुप 2लाही सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा दुसरा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन अशा प्रकारे त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला काय करायचं आहे, सेट करायचं आहे। सेट झाल्यानंतर इथून बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे थर्ड नंबरलाही क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एक इमेज ॲड करून मधोमध घेऊन अशा प्रकारे सेट करायचे आहे। बघू शकता तुम्हाला प्रॉपर समजलेलं की आपण डेमोसाठी 3 लेअर सांगितलेले आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येक लेअरमध्ये तुमचा इमेज आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। तर मी बाकीच्या राहिलेल्या इमेज लेअरमध्ये इमेज ॲड करून घेतो, तुम्ही अशाच प्रकारे करून आपण भेटूया इमेज ॲड झाल्यानंतर। तर बघू शकता आपण प्रत्येक ग्रुप लेअरला आपला इमेज ॲड केलेला आहे। तर इमेज ॲड केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला काय करायचं आहे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या।